आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत बघा आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी स्वामींचा छोटा फोटो किंवा मोठा फोटो किंवा मूर्ती ही देवघरामध्ये नक्कीच असते. आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असल्यावर, स्वामींची मूर्ती असल्यावर आपल्याला काही अशा गोष्टी किंवा काही अशा चुका आपल्या घरामध्ये करायच्या नसतात, की ज्या चुका आपल्या हातून नकळत होत असतात बघा. आणि ह्या चुका झाल्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला काही वेळा मिळत नसतं. तर त्या चुका कोणत्या आहेत, की ह्याची काळजी आपण प्रत्येक स्वामी भक्तांना नक्कीच घेतली पाहिजे. तर ह्या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LSI चॅनलमध्ये अगदी मनापासून वेळेत जर काही चुकांची काळजी घेतली ना, तर आपण केलेली जी सेवा असते बघा, मग आपण पोथी वाचन करतो, ग्रंथपठण करतो, स्वामींचे उपाय करतो घरामध्ये, स्वामींच्या सेवा करतो, की त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं बघा. पण काही वेळा आपल्याकडनं चुका जर झाल्या तर त्याचं फळसुद्धा आपल्याला काही वेळा मिळत नाही. तर प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणत्या चुका आपल्याकडनं करायच्या नाहीत किंवा आपल्या हातून होऊ द्यायच्या नाहीत. जर तुमच्याकडनं मी आजच्या व्हिडिओमार्फत ज्या चुका सांगणार आहेत त्या चुका जर तुमच्याकडनं ह्याच्या आधी जरी झाल्या असतील तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याची काळजी घ्या. कारण काही वेळेला खूप अशा गोष्टी असतात की आपल्या हातून नकळत घडत जात असतात, पण त्याचा परिणाम हा आपल्या स्वतःवरती होत असतो, आपल्या कुटुंबावरती होत असतो बघा. आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या स्वामींचे विचार, स्वामींचे आचार काय होते, स्वामी कसे होते हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यानुसारच आपलं दैनंदिन जे जीवन असतं, म्हणजे आपण दररोजच्या जीवनामध्ये जसं वागतो इतरांसोबत तसं आपण वागलं पाहिजे. यासाठीच सांगते की तुम्हाला कोणत्या अशा चुका आपल्या घरामध्ये टाळायच्या आहेत आणि ह्या चुका आपल्याला इथून पुढं तरी तुम्हाला करायच्या नाहीत. जो पण स्वामी भक्त हा माझा आजचा व्हिडिओ जो बघत आहे त्यांनी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील. तर आता तुम्हाला सांगते की स्वामींचा फोटो, आता प्रत्येक स्वामी भक्त आहे, असा कोणताही स्वामी भक्त नसेल की ज्याच्या घरामध्ये स्वामींचा फोटोच नाही किंवा मूर्ती नाही बघा. प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी असणारच, कारण आपण एक स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या स्वामींवरती आपला खूप विश्वास असतो. आपण स्वामींची सेवा, पूजा, उपाय हे सर्व घरामध्ये करत असतो बघा. तर आता तुम्हाला पहिल्यांदा सांगते, आपण ज्या ठिकाणी आपण आपलं देवघर आहे बघा. तर आता तुम्हाला एक सांगते की काही स्वामी भक्तांच्या घरामध्ये बघा भिंतीवरती सुद्धा स्वामींचा फोटो असतो. म्हणजे मोठ्यामध्ये फ्रेम आपण बनवलेली असते आणि भिंतीवरती सुद्धा आपण स्वामी महाराजांचा फोटो लावून दिलेला असतो. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये जर असा फोटो तुम्ही लावत असाल तर तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला स्वामी महाराजांचा फोटो हा भिंतीवरती लावायचा आहे. दिशा ही योग्य असणे खूप महत्त्वाचे असते बघा. काही वेळा आपल्याकडनं चुका होत असतात की आपण स्वामींचा फोटो, एक आपल्याला वाटतं की हौस असते की आपल्या घरी सुद्धा स्वामींचा मोठ्या फ्रेममध्ये फोटो असावा आणि आपण ही भिंतींवरती फोटो लावतो. पण काही वेळेला आपल्याकडनं ह्या चुका होत असतात. ह्यासाठी दिशा योग्य बघा आणि स्वामींचा फोटो तिथं तुम्ही लावू शकता. आता दुसरी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी आपण स्वामींचा फोटो लावलेला असतो बघा, ती जी जागा असते ती जागा पवित्र असणे खूप महत्त्वाचं आहे बघा. असं नाही की आपली इच्छा झाली म्हणून आपण कुठल्याही घराच्या रूममध्ये कुठेही आपण स्वामींचा फोटो भिंतीवर लावून द्यायचा का, तसं कधी करायचं नाही बघा. तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या, कारण आपण सेवा करत असतो आणि ह्या ज्या चुका होतात ना, ह्यामुळे सेवेचं फळ, अनुभव आपल्याला येत नाहीत बघा. यासाठी जिथं पण तुम्ही स्वामींचा फोटो ज्या आपण भिंतीवरती लावणार आहे, तर ज्या आपण भिंतीवरती म्हणजे दिशा कोणती आहे ही लक्षात घ्यायची. उत्तर किंवा पूर्व दिशेला स्वामींचा फोटो आपल्याला लावायचा आहे. तर ती भिंत, ती जागा तेवढीच पवित्र असणं खूप गरजेचं आहे बघा. जागा पवित्र आहे का, जागा स्वच्छ आहे का, अशी बघून, ठिकाण बघूनच तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो फ्रेममध्ये लावू शकता. तर आता दुसरी गोष्ट अशी की काही वेळेला बघा खूप स्वामी भक्त आहेत की ज्यांनी असे फोटो वगैरे भिंतीवरती लावलेला आहे, पण काही वेळेला तिथं जाळ्या झालेल्या असतात, काही वेळेला तिथं धूळ बसलेली असते. तर आपल्याला वेळीच काळजी घ्यायची आहे की स्वामींच्या फोटोच्या मागे किंवा जवळपास कुठे सुद्धा जाळ्या आढळणार नाहीत घरामध्ये, ह्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. कारण आपण सेवा करत जातो बघा आणि ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जातो, ह्या गोष्टींची आपण काळजीच घेत नाही. तर त्यामुळे आपल्या आयुष्यावरती परिणाम होतात ह्या सर्व गोष्टींचा. स्वामी आपल्यावर प्रसन्न होत नाहीत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिथं स्वच्छता असते, तिथंच लक्ष्मी माता पण येत असते. यासाठी ह्या गोष्टींच्या आधी काळजी घ्या की स्वामींचा फोटो आपण योग्य दिशेला लावला आहे का नाही. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की आपल्या देवघरामध्ये आपले स्वामी आहेत. आपले स्वामी तर आहेच आणि त्याशिवाय सर्व देवसुद्धा आहेत. आणि तुम्हाला एक सांगते की देवघरामध्ये तुम्हाला कोणत्याही काळ्या रंगाची कोणतीच वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही. तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा आपल्या देवघरामध्ये तुम्हाला कोणती जर काळी वस्तू आढळली तर ती नक्कीच तिथून दूर करा. कारण काळं वस्त्र तर आपण शक्यतो कधी वापरतच नाही, हे तर सर्वांना माहितीच आहे. पण काळं वस्त्र, त्याच पद्धतीनं काळी वस्तूसुद्धा आपल्याला देवघराच्या ठिकाणी कुठेही ठेवायची नाही.
काही व्यक्तींना अशी सवय असते बघा, काही अशा देवाच्या वस्तू असतात ते एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्बीत वगैरे भरून अशा ठेवत असतात. पण तिथं पण तुम्ही बघा की काळ्या रंगाचा तुम्हाला कोणताही डबा किंवा कोणतीच गोष्ट यूज करायची नाही देवघरामध्ये, ह्याची पण काळजी घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, काही स्वामी भक्त असे असतात किंवा मी असं म्हणत नाही की सगळे स्वामी भक्त असे असतात. पण काही व्यक्ती आणि अशा असतात बघा, ते असं म्हणतात की देव म्हणजे काळ्या वस्त्राला ते जास्त करून मानत नाही. ते बोलतात की अंधश्रद्धा आहे. पण तुम्हाला एक सांगते की तुम्ही जेव्हा पण स्वामींची पूजा करता, जेव्हा पण तुम्ही कुठल्याही देवांची पूजा करता बघा, तिथं तुम्हाला कधीही अंगावरती काळं वस्त्र घालून कधीही कोणत्याच देवाची पूजा करायची नाही. आपल्या स्वामींची तर करायचीच नाही आपल्याला, हे तर सगळ्यात महत्त्वाचंच आहे. त्याशिवाय तुम्ही घरामध्ये इतर देवांची सुद्धा पूजा करता, सेवा करता, तर त्यावेळेला सुद्धा आपल्या अंगावरती आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र घालून कधीही कोणत्या देवाची सेवा पूजा करायची नाही. आपल्या स्वामींना तर ही गोष्ट कधीही आवडत नाही. त्यासाठी सांगते की काळ्या रंगाचे वस्त्र धारण करायचं नाही, ह्याची खरंच काळजी घ्या. आपण प्रत्येकजण स्वामी भक्त आहोत बघा. आपण प्रत्येकजण स्वामींचे पोथी वाचन घरामध्ये करत असतो. स्वामींचं नामस्मरण करतो. स्वामींच्या सर्व सेवा करत असतो. आणि आपण काही वेळेला जर ह्या चुका जर घरामध्ये करत असू ना, तर खूप चुकीची गोष्ट आहे की ह्यामुळे स्वामी आपल्यावर कधीही प्रसन्न होणार नाहीत बघा. यासाठी ह्या गोष्टींची नक्की काळजी घ्या. ह्या चुका घरामध्ये खरंच करू नका. आता घरातून बाहेर पडतो बघा कामासाठी किंवा जॉबसाठी, तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांना सकाळी सुद्धा मुजरा करायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा घरी आल्यावर सुद्धा मुजरा करायचा आहे. आपल्याला दोन्ही वेळेला स्वामींना मुजरा करायचा आहे घरामध्ये आणि नमस्कार सुद्धा करायचा आहे. असं नाही की आपल्याला जेव्हा स्वामींची गरज आहे, जेव्हा आपल्यावर संकट येते, अडचण येते, त्यावेळेलाच आपण स्वामींना हाक मारायची किंवा स्वामींच्या सेवा करायच्या, स्वामींची उपासना करायचं, असं कधीही करू नका. आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या स्वामींवर अखंड विश्वास असतो. यासाठी जेव्हा तुमच्यावर अडचण येईल, संकट येईल, त्याच वेळेला स्वामींना हाक मारू नका. तर स्वामींचं नामस्मरण अखंड ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. त्यासाठी स्वामींची सेवा जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी करत जावा. तर ही एक चूक करायची नाही, म्हणजे स्वामींना मुजरा न करताच घरातून कधीही बाहेर पडायचं नाही. या गोष्टींची आपल्याला आता ही चूक तर बघा खूप स्वामी भक्तांकडनं होते बघा. न कळत चुका होत असतात, पण तुम्ही ह्याची काळजी घ्या. आपण सेवा करतो घरामध्ये, स्वामींचे उपाय करत असतो म्हटल्यानंतर ह्या गोष्टींची काळजी, ह्या चुका आपल्याकडनं झाल्या नाही पाहिजेत बघा. तर तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल ना, तर ही चूक तर आजपासूनच बंद करा. कारण खूप स्वामी भक्तांकडनं खूप व्यक्तींकडनं अशा चुका होत असतात. माझ्याकडनं पण आधी अशा चुका होत होत्या. पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी ह्या चुका पूर्णपणे बंद केल्या आहेत. कधी कधी न कळत अशा गोष्टी घडतात. तर तुम्हाला ती चूक सांगते की खूप महत्त्वाची चूक आहे. तर बघा, काही वेळेला काय असतं की आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो मोठा. तर आपण त्या फोटोला हार वगैरे घरामध्ये आणून घालतो. तर आपल्याला छान वाटतं असं पहिल्या दिवशी की छान, कारण फुलंसुद्धा खूप छान दिसत असतात, फुललेले असतात, ताजी असतात ती फुलं, छान दिसत असतात. पण त्या फोटोचा हार ना आपण 2-2 दिवस तसाच ठेवतो. कोणीसुद्धा फोटोचा हार काढत नाही. असू दे, आज असू दे, उद्या असू दे, असं करत करत आपण जरी ती सुकलेली फुलं जरी असली तरी सुद्धा ती स्वामींच्या फोटोला असा हार असतो बघा. तर ती चूक तुम्हाला करायची नाही. तुम्ही जेव्हा सकाळी स्वामींना फोटोला जर हार घातला ना, तर तुम्हाला संध्याकाळी बघायचं आहे की ती फोटोची फुलं सुकलेली आहेत का, फुलं कोमेजून गेली जर असली तर ती फोटोचा हार तुम्हाला काढायचा आहे आणि नवीन फोटोला हार घालायचा आहे तुम्हाला स्वामींच्या. किंवा जर तुम्हाला त्या दिवशी वाटलं की अजून सुद्धा फुलं चांगली आहेत, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी फोटोचा हार काढून दुसरा नवीन घालू शकता फुलांचा. पण कधीही सुकलेला हार फोटोला स्वामींच्या कधीही तसा ठेवायचा नाही. आता दुसरी गोष्ट अशी पण आहे बघा, देवघरामध्ये आपल्या स्वामींचा फोटो आहे, छोटी मूर्ती असते. आपण स्वामींना सुद्धा स्वामींच्या आवडीची फुलं अर्पण करतो. मोगरा, जाई जुई, सोनचाफा किंवा गुलाब, झेंडूचं फुल हे स्वामींना खूप आवडतं. यापैकी सुद्धा आपण फुलं स्वामींना अर्पण करतो, सर्व देवांना अर्पण करतो. पण काही वेळेला ती फुलं सुकून जरी गेली ना, तरी सुद्धा देवघराच्यातून काढली जात नाही. तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण काय करतो, सकाळी फुलं अर्पण केलेली असते, संध्याकाळच्या वेळेला बघा 3 सांजच्या वेळेला ती फुलं सुकलेली असतात बघा. सुकलेली म्हणजे दिवा वगैरे लावायच्या आधी ती फुलं सुकलेली असतात. तर बघायची आपल्याला, जर ती फुलं सुकलेली दिसली तर तुम्हाला ती फुलं साईडला काढून ठेवायची 6 वाजता. घरातून लगेच आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये नेऊन वगैरे सोडायचे नाहीत किंवा झाडामध्ये बाहेर जाऊन टाकायचे नाहीत. तर घरामध्ये फक्त साईडला ठेवायचे आपल्याला. ती दुसऱ्या दिवशी आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा तुम्ही झाडामध्ये वगैरे टाकू शकता तुमच्या जवळपास असेल तिथं. पण त्या दिवशी जर संध्याकाळच्या वेळेला जर तुम्हाला अशा गोष्टी आढळल्या तर तिथून ते काढा. प्रत्येकाकडनं ह्या चुका होत असतात. आपण ज्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी देवपूजा करतो, त्या दिवशी सकाळी देवांना फुलं अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं सर्व काढतो. पण तुम्हाला संध्याकाळी सुद्धा बघायचं आहे की फुलं सुकलेलं आहे का. फुल जर सुकलेलं दिसलं तर तिथून तुम्हाला काढायचं. तुमच्याकडे दुसरं असेल तर ते अर्पण करायचं, नसेल तर नाही अर्पण केलं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला तरी सुद्धा चालेल. पण ही चूक टाळा. आपण एक स्वामी भक्त आहोत, स्वामींवर आपला अखंड विश्वास आहे. आपण सर्व स्वामींची पोथी वाचन सर्व करत असतो, अगदी श्रद्धेनं मनापासून करत असतो. मग ह्या चुका का होतात आपल्याकडनं, ह्या चुकांची वेळीच आपण काळजी घेतली पाहिजे आणि ह्या चुका तुम्ही टाळा, ज्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मी सांगितलेल्या आहेत बघा.
तर व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्येच तुम्ही पण एक स्वामी भक्त असाल आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आपल्या चॅनेलला छोटंसं हाईप करा, लाईक करा आणि जर तुम्हाला माझी माहिती जर आवडत असेल तर आपल्या चॅनेलसुद्धा इतरांसोबत शेअर करा. तर आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी